जळगाव शासनाद्वारे नेहमी आदर्श गावाला पुरस्कार दिला जातो, मात्र बरेचसे गाव असे आहेत की त्या गावापर्यंत शासन पोहोचू शकत नाही आणि ते गाव सुविधांपासून वंचित राहतं। असंच एक गाव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आहे, ते म्हणजे बोरवल। या गावातील शहराकडे गेलेल्या तरुण मंडळींनी स्वखर्चाने आपलं गाव आदर्श गाव बनवण्यासाठी पुढाकार घेतलाय आणि त्याची सुरुवात देखील केली आहे। यामध्ये सुरुवात झाली ती हागणदारी मुक्त गावापासून। या गावाची लोकसंख्या साधारणतः 1350 आहे, मात्र यापैकी फक्त 30 लोकांकडे शौचालय आहेत। परंतु शौचालय असूनही या गावातील लोक शौचास बाहेर जातात, यामुळे गावाचा विकास खुंटत चाललाय। मात्र याच गावातील शहराकडे गेलेली तरुण मंडळींनी हागणदारी मुक्त गाव ही योजना राबवायला सुरुवात केली आहे। सभेच्या माध्यमातून गावकऱ्यांना विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली। गावाचा विकास करण्यासाठी हागणदारी मुक्त गाव, याचबरोबर व्यसनमुक्त, आरोग्य, शिक्षण, गावासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा या सर्व सुविधा गावाला मिळवून देण्याचं ठरवण्यात आलंय। कारण 11 वर्षापासून गाव सोडलेलं आहे, पण माझ्या गावाबद्दल भावना खूप चांगल्या आहेत की आपलं गाव हे आदर्श गाव पाहिजे। की जे गावकरी आहेत, माझे गावकरी जे आहेत, ते नातेवाईक आहेत, रिलेशन्समध्ये आहेत, सगळ्यांनी चांगलं आयुष्य जगायला पाहिजे। की जेव्हा आम्ही बघतो की मुंबईसारख्या शहरात राहतो की तिथे स्वच्छता असते, तिथे लोकांना सुखसुविधा असतात, तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते, पण आमच्या गावात ते काहीच नाही। त्यामुळे प्रत्येक मूलभूत गरजेसाठी लोकांना जगावं लागतंय, ते होऊ नये आणि लोकांनी चांगल्या पद्धतीचं जीवन जगावं अशी माझी अपेक्षा आहे। फर्स्ट आम्ही हागणदारी मुक्ती म्हणजे प्रत्येक घरामध्ये शौचालय असायला पाहिजे, हा आमचा पहिला उद्देश आहे। कारण काय की त्याच्यामुळे जे काही साईड इफेक्ट आहे किंवा बाहेर आतापर्यंत ज्यांच्याकडे शौचालय नाहीये त्यांची काय अवस्था आहे, त्यांच्या घरातल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे, हे आम्ही आधी जाणून घेतलं आणि याचा फायदा काय होणार आहे हे गावकऱ्यांना जेव्हा समजून सांगितलं, त्यावेळी आम्ही ठरवलं की पहिल्याने फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे पहिला मुद्दा आपला हागणदारी मुक्त आणि नंतर मग बाकीच्या योजनेकडे आपण वळायचं। हा आमचा आदर्श गाव योजनेमध्ये उतरण्याचा पहिला पॉईंट आहे। प्रथम आमचं गाव स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत मध्ये हागणदारी मुक्त करावं ही आमची पहिली संकल्पना आहे। की गावामध्ये कुणीही बाहेर शौचालय बसणार नाही याच्यासाठी आम्ही याच्या आधी सुद्धा आम्ही 2-3 मीटिंग्स घेतल्या, त्यामध्ये आम्ही चर्चा केल्या आणि आजपासून शुभारंभ करतोय। आज आम्ही आमचे मार्गदर्शक पण बोलवलेले आहेत पुण्यावरून आणि त्यांच्या समोर आता सर्व गावकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन देणार आहोत।